आता कीर्तनाला सुरुवात झाली. नीट आहे का? बसलेली मंडळी मला लवकर उत्तर द्यायचं. कलियुगामध्ये रक्ताची नाती संपली कारण पैसा. रक्ताची नाती संपली कारण पैसा. बोलत जायचं म्हणजे मला पुढे जायला. रक्ताची नाती संपली कारण पैसा. प्रेमाची माणसं संपली कारण पैसा. दोन मित्र एका ताटात जेवणारे एकमेकांचं तोंड बघत नाही कारण पैसा. चोरी कारण पैसा. लबाडी पैसा. दरोडे पैसा. खून, राजकारण, कीर्तन कीर्तनाला म्हणतात पैसा. मग सगळं चाललंय कशामुळं? पैशामुळं. महिला मंडळ मागे झोपले नाही ना? सगळं कशामुळे चाललंय? पैसा पैसा. पण एक वाक्य मरेपर्यंत लक्षात ठेवा आजच्या कीर्तनातून. पापाची लक्ष्मी धोका दिल्याशिवाय राहत नाही आणि नीतीची लक्ष्मी कल्याण केल्याशिवाय राहत नाही. पापाची लक्ष्मी किती कमवा धोकाच मारत आणि नीतीची लक्ष्मी कमवा कल्याण केल्याशिवाय राहत नाही. म्हणून दान धर्म जरा करत जावा. 100 रुपये कमवले 10 रुपये दान करा तेव्हा ते 90 नीट राहतील. प्रारब्ध प्रारब्ध प्रारब्धात जे आहे ना तेवढंच भेटणार. ते दुसऱ्याकडे बघून बोलायचं नाही देवाने माझ्यासोबत असं का केलं. त्याला देव काय करणार? एखादीचा नवरा जर लईत असं ना खडूस दारू बिरू पित असेल ते म्हणते देवाने मला असा नवरा का दिला. देवाला माहीत सुद्धा नव्हतं तुमचं जमलं कवा. सगळं देवावर टाकून द्यायचं. देवाला तेवढंच काम आहे का? आपल्या प्रारब्धात जे आहे ना तेच ना महाराज. आपल्या हातात कर्म आहे पण प्रारब्ध आधीच लिखित आहे. त्याला तुम्ही आपण काय करू शकत नाही महाराज. मला एक सांगा. राजा गादीवर आहे. राजा गादीवर आहे. बैल गोठ्यात आहे. कुत्रा दरवाजात आहे. बेडूक पाण्यात आहे. खेकड दगडाखाली आहे. माझा बसलेला मंडळींना प्रश्न असा आहे राजा गादीवरच का? कुत्रा दरवाजातच का? बैल गोठ्यातच का? बेडूक पाण्यातच का? खेकड दगडा का बाबा? ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. मला एक सांगा. झाड एक आहे. झाड त्याचे फुलं तोडले आपण 3 हार केले. 3. एक हार देवाच्या गळ्यात गेला. एक हार कीर्तनकाराच्या गळ्यात गेला आणि एक हार प्रेतावर गेला. झाडाचा काही दोष? कुंभाराने 3 मडकं बनवले. एक मडकं दहीहंडीला गेलं, एक मडकं धाव्याला गेलं आणि एक मडकं घरी पाणी प्यायला गेलं. कुंभाराचा काही दोष? एकाच खाणीतले 3 दगड आहे. एका दगडाची मूर्ती तयार झाली. एका दगडावर लिहिले चप्पल येथे काढा आणि एका दगडावर लिहिले नारळ येथे फोडा. त्या खाणीचा काय दोष? एकच विहिरीचं पाणी आहे. पाणी मिरचीला गेलं तिखट झालं, कारलेला गेलं कडू झालं, उसाला गेलं गोड झालं. विहिरीचा काय दोष? नाही कळलं का? नाही कळलं? एकच बाप आहे 3 पोर आहे. एकच बाप आहे 3 पोर. थोरलं दारू पित, मधलं जुगार खेळत, लहान पोरगी घेऊन पळून गेलं. बापाचा काय दोष? एका बापाला 3 पोरं. एकाने लंका गमवली, एकाने लंका कमवली आणि एकाला माहीतच नाही पडलं वाटणं कवा झाल्या. कोण? कुंभकर्ण. कारण गडी उठलाच नाही आणि जवळ हा उठला तवर तलाठीची बदली झाली. तलाठीच नाही सापडलं त्याला. बॉम्बाला गेलं सगळं. मग ज्याचं त्याचं काय आहे? आणि एवढं सांगून जर तुम्हाला कळत नसेल तर तुमचं काय? प्रारब्ध ना मारा. त्याला मी काय करू शकत नाही. आणि अन्न मान धन हे तो प्रारब्ध
तन मन धन हे तो प्रारब्धा. प्रारब्धात जे गोष्टी आहे ते होणार आहे, त्याला तुम्ही आपण काय करू शकत नाही. मग तुम्ही एकच गोष्टी काय करू शकता, कर्म चांगलं ठेवा. कर्म आपल्या हातात आहे ना. आणि कर्म आणि प्रारब्ध वेगवेगळ्या गोष्टी आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आहेत कर्म आणि प्रारब्ध. दशरथाच्या पोटी राम जन्माला आला, दशरथाच्या पोटी राम जन्माला आला, याला कारण प्रारब्ध आहे. पण तोच दशरथ पुत्र शोकाने गेला, हे त्याचं कर्म आहे. केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. उपजले मेले ऐसे केले, उपजले मेले ऐसे केले. केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. उपजले मेले ऐसे केले, उपजले मेले ऐसे केले. केले कर्म झाले त्याचे भोग आले, उपजले मेले ऐसे किती. दशरथाच्या पोटी राम जन्माला आला, प्रारब्ध. पण तोच दशरथ पुत्र शोकाने गेला, त्याचं कर्म. म्हणून कर्म आणि प्रारब्ध वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मग तुम्ही म्हणाल राम जर देव होता तर त्याचा बाप असा पुत्र शोकाने का गेला. बसलेले मंडळी विचार करा, राम जर देव होता तर त्याचा बाप पुत्र शोकाने का गेला, तडफडून का गेला. याचं कारण देवाच्या बापाला सुद्धा कर्म चुकत नाही, हा सिद्धांत आहे महाराज. हो, कर्म कोणाला चुकत नाही. म्हणून कर्म जरा चांगलं ठेवा, चांगलं वागा, चांगलं. पैसा कामा येत नाही, सत्ता कामा येत नाही, पण चांगलं वागणं वाया जात नाही. म्हणून माणसाने कसं वागावं, चांगलं वागावं.